रामकृष्ण हरी. तर चाललेली आहे सकाळची पूजा आणि आपले नारळाचे झाडं जे उगवलेले आहेत ते पाण्यात ठेवलेले आहेत. पहिले हे पूजा करून घेतलेली आहे. आज काही लाल फुलं भेटलेच नाही आहेत. आणि टी व्हीला काय झाले माहिती नाही आहे. टी व्ही खराब झाला म्हणजे असं पट्ट्या पट्ट्या होत आहेत. माहिती नाही आहे काय झालं, पण अजिबात टी व्ही व्यवस्थित चालत नाही आहे बघा. आणि पूजा करून घेतलेली आहे. मला सकाळी सकाळी असं वाटतं की मंत्र वगैरे लावावं टी व्हीला, पण आजकाल टी व्हीलाच काय झाले काही कळत नाही आहे. आणि देवाची पण पूजा करून घेतलेली आहे. इकडं भांडी वगैरे घासून ठेवलेले आहेत. एकादशी आहे आज. रोहित गेलाय पालखीला. रंजनाताई इकडं काहीतरी करते. अजून चहा वगैरे ठेवायचा आहे. इकडचं सगळं उरकून घेतले, जरा साफसफाई करून घेतलेली आहे. काल बघितलं तर मी रंजनाताईनं मी मीठ टाकत होते. इथं मोठी लेट पाल बसली होती, हाय का ना रंजनाताई? आणि ती पाल पांढरी तर होती मोठीच्या मोठी. तुम्ही बघितलं पण बरं झालं, बाहेर गेली. माझं पालींवर एवढं लक्ष असतं ना रंजनाताई, कारण पाल आपल्या घरात सगळं उघडं असतं. एवढं मोठं जेवण बनवतो आपण, झाकलं पाहिजे, सगळं झाकून ठेवलं पाहिजे. बरोबर आहे. ती खरंच मोठी होती रंजनाताई. हो, मला असं खूप होत मोठी. होतं, बापरे काय सांगून काय नाही. तर आता करायचा चहा वगैरे. तर जरा इकडचं करून घ्यावं म्हटलं तर बारीक पालीचे पिटके आहेत नाही का, ते म्हणतात छोटे छोटे, आणि ते असले पांढरे शुभ्र आहेत ना. रंजनाताई तर म्हणली कुठली पाल आहे ती? झेरीली. जहिरीली. आणि कुठली होती ती? आपल्या इकडची होती का कुठली? नाही, बाहेरच्या देशातली. म्हणजे आता आपल्या. मी पहिल्यांदाच बघितली पांढरी पाल. काळी पाल मी पाहिली होती. आणि रंजनाताईने मी इथं बघितली ती पाल. रंजनाताई म्हणली ह्यालाच होती, ह्या दांड्याला अशी बसली होती. रंजनाताई म्हणली ही आपल्याकडची पाल नाहीये मॅडम, बाहेर देशातली पाल आहे. तर तिला झाड होती. आणि तिला बाहेर देशात सोडून आलो आम्ही काल. हो, बाहेर सोडली. चला. आणि मॅडम बी लय घाबरल्या होत्या. मला आधीच भीती वाटते पालीची. मला सापाची नाही भीती वाटत, पण पालीची लय भीती करणार वाटते. काय? आता काय करायचं? तेच उचलली मांडणी आणि घेऊन गेलो बाहेर. आणि धुवून पण टाकली मांडणी हो, सगळी. घासली. सकाळी पावसाचं वातावरण होतं, पण आता काही नाही. आता ऊन पडलंय चांगलं. आता हे बॅलर पाणी तिकडे ठेवावं लागणार. याच्यात थोडंच पाणी आहे. व चला आजी खाली आल्यात. रामकृष्ण हरी. काय म्हणताय? उकडे पाणी झाकून ठेवले. झाकूनच. हा, खरंच काय माहितीये का, पाणी झाकून ठेवल्याच आहे ना लवकर तापतं, पटकन तापतं. आणि मस्त पाणी तापवा, छान निर्मळ आंघोळ्या करा. स्वयंपाकाचं माझं बऱ्यापैकी झालेलं आहे. भात इथं शिजवून ठेवलाय. इकडं बटाटे उकडून ठेवलेत, चिरून ठेवलेत बटाटे. कोथिंबीर कांदा चिरून ठेवला. इकडे हे फोडणी टाकायचं ठेवा झाकून ठेवले ना झाकून. आणि वरणाचा कुकर पण झालाय. तर आता चपात्या झालेल्या आहेत. फक्त आता आंघोळ्या करा आणि स्वच्छ आंघोळ्या करायच्या सगळ्यांनी. हा, कारण का माहितीये का, उद्या पाऊस आला तर आज आंघोळ केलेली उद्या करता येत नाही आपल्याला. बरोबर आहे का नाही? वत्सलाजी तुम्ही पण छानपैकी पाणी गरम करा. हे असं काटक्या कुटक्या घालताय का आणून? हा, सरपण आणायला गेल्या का आज तुम्ही? अरे देवा. नाही नाही, उलट आहे ना, चांगलं आहे. काट्या कुट्या घातलं ना असलं पाणी तापतं त्याच्यावरती. ह्या पावसामुळे ना सगळी झाडं परत फुटली माहिती का. आणि ह्या सदाफुलीलाच एवढी फुलं लागलेत ना, बापरे. सगळे हिरवगार झालं. एकच आठवडा पाऊस होता, सगळं गवत असं उंचावले माहितीये का. लुसू किती ग झोपावं. चला, माझी पूजा राहिली अर्धी. अर्धी पूजा सोडून कोणी का असं हिंडतं का बाहेर? वारीला निघालेले आहेत आपल्या इथले पण सगळी लोक, म्हणजे आपले आजी लोक. मावशीने काय घेतलंय? मावशी पंढरपूरला निघाली का वारीला? पंढरीनाथ महाराज की जय. संत ज्ञानेश्वर महाराज की जय. भले तुम्हाला पालखीचं दर्शन झालं नसेल, पण खूप छान वाटतंय तुमच्याकडे बघून.
विठाला 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 पंढरनाथा विठाला विठाला पंढरनाथा विठाला विठाला विठाला. आणि आता एकट्याच पुढे गेल्यात. पांडुरंग 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 पांडुरंग. कसं वाटतं तुम्हाला सगळ्याला? पाऊल चालती पंढरीची वाट पाऊल चालती पंढरीची वाट सुखी संसाराची सोडून गाठ पाऊल चालती पंढरीची वाट पाऊल चालती पंढरीची वाट. छान मस्त. म्हणून तर पांडुरंग म्हणतो की वर्षातून एकदा सगळा संसार सगळं सोडा आणि माझ्या छान. आज मला खरंच 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 यांना सगळ्याला बघून माझंच मन भरून आले. असं वाटतं विठ्ठल रुक्मिणी तुमच्यामध्ये आले. छान 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 मस्त मस्त मस्त. खुश गेलो पालखीत. दर्शन भेटला भेटला पांडुरंगाचा. पांडुरंगाचा. अरे बापरे, काय खरं नाही. दिंडी आपल्या दारात आलेली आहे आणि आता अनिताताईचा आणि मंगल मावशीचा चाललाय म्हणजे भजनात दंग होण्याचा सोहळा चालू आहे. सुखे आलो हे घराची सुखे आलो हे घराची सुखे आलो हे घराची हे शिदान रे गा देवा तुझा विसरण बाबा तुझा विसरण बाबा तुझा विसरण बाबा तुझा विसरण बाबा तुझा विसरण बाबा. पंढरीनाथ महाराज की जय. होय मावशे, असं वाटतं तू खरं पंढरपूरला निघाली. खरं पंढरपूरला चालले बघा. हा हो चालली हो होय का? जाताना छकुलीला घेऊन जा, पंढरपूरला आकाला बी घेऊन जा. जायचं का सगळ्याला पंढरपूरला? जायचंय होय. हा ना. खूप छान. आणि ताई या अभंगात दंग आहेत. तुम्ही नक्की सांगा मला सगळ्यांनी की आपल्या ह्या शोध आश्रमाची कशी वाटली दिंडी तुम्हाला. दिंडी सोहळा आहे. पांडुरंग 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 पांडुरंग.
पांडुरंग 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 पंढरीनाथ महाराज की जय. संत ज्ञानेश्वर महाराज की जय. छान मस्त बसा बर खाली आता.